महाराष्ट्राच्या त्या ग्रामीण भागात वसलेल्या भिकावाडी या छोट्याशा गावात दाट रात्र पसरली होती. जुनाट दाट झाडांच्या फांद्यांमधून चंद्राचा प्रकाश जमिनीवर जाळीदार पसरला होता. पिढ्यानपिढ्या चालत आलेली भीती आणि विधींची गोष्ट तो अंधार सांगत होता. या गावात जुन्या परंपरेला फार मानले जात होते आणि त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पद्धतीने परिणामही त्यांना जाणवत होता. अट फक्त एवढीच, नियमांचे पालन करावे. 15 वर्षाचा रुद्र त्याच्या थरथरत्या हातात असलेल्या कपड्याच्या लहान गठुड्याकडे भीतीनं पाहत होता. त्याची आजी त्याला उतारा म्हणत असे. काही वाईट शक्ती आपल्या मागावर असेल आणि तिच्यापासून सुटका करायची असेल तर हा असा उतारा करून दिला की त्यातून सुटका होते. रुद्रची धाकटी बहीण 3 आठवड्यांपासून आजारी पडली होती आणि कोणतेही वनस्पती किंवा आधुनिक औषधीचा तिच्यावर परिणाम होत नव्हता. शेवटी गावातील पुजाऱ्याला बोलवण्यात आले. तेव्हा त्याने सांगितले की हिला कुठला नैसर्गिक आजार नाही. नक्कीच हिने गावाबाहेरील पिंपळावरील पिशाच पाहिला असेल. आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाजवळ उतारा ठेवला पाहिजे. हा विधी काही गावासाठी नवीन नव्हता, पण उतारा देण्याचे काम धोक्याने भरलेले होते. जो हा विधी करणारा असेल त्याने काहीही झाले तरी मागे वळून पाहायचे नाही किंवा एकही शब्द बोलायचा नाही. कुणाच्या हाकेला ओ द्यायचा नाही. मागे वळून पाहिले तर दाट अंधारात दडून बसलेल्या प्रेत आत्म्यांना बळी जाल. आता उतारा ठेवायची जबाबदारी 15 वर्षाच्या रुद्रवर आली होती. रुद्रला आतून फार भीती वाटत होती. तेव्हा तो आईला म्हणाला, मीच का? कारण तू लहान आहेस आणि तुझं मन शुद्ध आहे. आई म्हणाली. तिचा आवाज थरथरत होता. आत्म्यांनी तुला इजा करण्याची शक्यता कमी आहे, पण तू जर सगळे नियम पाळलेस तर भ्यायचं काही कारण नाही. फक्त लक्षात ठेव, मागे वळून पाहू नको. आई त्याला सांत्वना देत होती, पण ते ऐकून उलट त्याला अधिकच भीती वाटू लागली. रुद्र आता गावाबाहेरच्या पिंपळाच्या झाडाच्या दिशेने निघाला. मंद प्रकाशात मातीच्या वाटेवरून चालत असताना त्याचं हृदय ढोलकीच्या तालात दडदडत होतं. थंड रात्रीच्या हवेत रातकिड्यांचा किलकिलाटाचा आवाज आणि मधूनच पानांची सळसळ ऐकू येत होती. समोर त्याला पिंपळाचं झाड लांबूनच दिसलं. त्याचं ते अवाढव्य रूप रात्रीच्या अंधारात भयंकर दिसत होतं. पायातलं ओसान गेल्याप्रमाणे रुद्र चालत होता. झाडाच्या शेजारीच एक विहीर होती. विहिरीतून कोणीतरी कुजबुज करत असल्याचा त्याला भास झाला. रुद्रने एकदा त्याच्या खांद्यावर नजर टाकली. त्याच्या मागून कोणी येत तर नाही ना याचा आढावा घेण्यासाठी. पुजाऱ्याच्या सूचना त्याच्या मनात प्रतिध्वनी आल्यासारख्या ऐकू आल्या. शांतपणे चाल, झाडाखाली निवड ठेव, मागे वळून पाहू नको, कोणाच्या हाकेला ओ देऊ नकोस. झाडाजवळ जाताना रुद्रचा घसा कोरडा पडला. तिथली हवा जड आणि थंडगार वाटत होती. त्याने पिंपळाच्या पायथ्याशी गुडघे टेकवले आणि उतारा काळजीपूर्वक तिथल्या दगडावर ठेवला. एका किरमिजी रंगाच्या कापडात कडुलिंबाची पानं, हळद, पांढरा भात आणि त्यावर गुलाल असे गुंडाळले होते. डोळे बंद करून रुद्रने बहिणीला लवकर बरं वाटू दे अशी मूक प्रार्थना केली. मग घराकडे जाण्यासाठी तो माघारी वळला. झाडाकडे पाठ करता क्षणी त्याला पाठीमागून कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज आला.
कुणीतरी त्याला कानाकोपऱ्यातून पाहत आहे असा भास होऊ लागला. त्याच्या शरीरातून प्रत्येक पेशी त्याला मागे वळून पाहायला खुणावत होती. त्या भयान शांततेत पानांचा सळसळ आवाज भीतीदायक वाटत होता. एक दीर्घ श्वास घेत रुद्र घराच्या दिशेने चालायला लागला. कसे तरी तो एकामागून एक पाऊल टाकत होता. प्रत्येक पाऊल टाकताना त्याला ते अधिकच जड वाटू लागले. समोर अफाट अंधार पसरला होता. जसजसा तो पुढे चालत होता तसतसं मागे वळून पाहण्याची इच्छा तीव्र होत होती. आता ती फक्त एक जिज्ञासा राहिली नव्हती. जणू काही अदृश्य हात आत्म्याला ओढत आहे असे वाटत होते. त्याच्या पावलांच्या मागोमाग अजून 2 पावलांचा आवाज येत होता. हा फक्त एक भास आहे, त्याने त्याच्या मनाची समजूत काढली. पण जसजसा आवाज येत होता तसतसं त्याची भीती वाढत होती. पुजाऱ्याची सूचना तो वारंवार मनात आठवत होता. मागे वळू नकोस, मागे वळू नकोस असा जप त्याने मनात सुरू ठेवला. रुद्रने चालण्याचा वेग वाढवला. त्याच्या मागे त्या 2 पावलांचा आवाजही अगदी त्याच वेगाशी जुळला. त्याचबरोबर श्वास घेण्याचा मंद कर्कश आवाज येत होता. भीतीने त्याचा थरकाप उडाला होता आणि चालता चालता तो अचानक थबकला. त्याच्या पोटात एक भीतीचा गोळा उठला. कापडात गुंडाळलेल्या उतार्यासोबत एक मटणाची पिशवी होती. ती सुद्धा तिथं ठेवायची होती. पण भीतीपोटी गडबडीत रुद्र ती पिशवी ठेवायचंच विसरला. त्याचे हात थरथरू लागले. एवढ्याशा पिशवीचं त्याला आता मनाचं ओझं वाटू लागलं. या पिशवीशिवाय विधी अपुरा राहिला. आता काय करावं त्याला काही सुचत नव्हतं. पुन्हा मागे वळून ती पिशवी ठेवून यावे की तसंच धावत घरी जावे. त्याच्या मनाची चलबिचल सुरू असताना त्याच्या कानावर एक आवाज पडला. रुद्रा. तो आवाज ऐकून त्याला रडू फुटले. हातातील पिशवी त्याने तिथेच खाली फेकून दिली आणि भीत भीत आजूबाजूला नजरा फिरवत चालू लागला. मग मागून त्याला पुन्हा एक आवाज आला. मला वाचवा, मला मदत करा. यावेळी आवाज त्याच्या बहिणीचा होता. त्याला माहीत होते आपली फसवणूक केली जाऊ शकते. त्याने मागे वळून न बघण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण आता त्याला ते शक्य झालं नाही, कारण तो आवाज पुन्हा पुन्हा त्याच्या कानावर पडत राहिला. मला वाचवा, मला मदत करा. दादा थांब, मला वाचव. आणि नकळत त्याने मागे पाहिले. मागे वळता क्षणी त्याला जे दिसले ते अत्यंत भयानक होते. एक काळी मानवाकृती सावली त्याच्या समोर उभी होती. त्याचा विद्रूप चेहरा सडलेल्या प्रेतासारखा दिसत होता. त्याला बघून रुद्रच्या तोंडून किंकाळी फुटली आणि तो धावत सुटला. तो थेट घरी येऊन थांबला. घरात पोहोचता क्षणी त्याने दरवाजा आतून बंद करून घेतला. रुद्र धापा टाकत देवघरात देवापुढे जाऊन बसला. आई आणि आजी त्याला काय झालं म्हणून विचारू लागले. दाराकडे बोट दाखवत रुद्र बडबडत राहिला. तो आलाय, तो मला घेऊन जाईल, तो आलाय, आजी तो आलाय. रुद्रचं अंग तापाने फणफणलं होतं. तो भीतीने थरकापत होता. आजीला समजलं होतं की नक्कीच रुद्रने काहीतरी पाहिले होते. पण आता प्रश्न एकच होता की रुद्रसाठी उदारं ठेवायला कोण जाणार.